Suman High School number 5, subject English standard 9th, unit 8, a day in the life of an Indian fighter pilot. Students, या ठिकाणी या लेसनमध्ये इंडियन फायटर पायलट यांची रुटीन लाईफ कशी असते, यांचं जीवन कसं असतं, यांचं दैनंदिन ड्युटी कशी असते याविषयी आपल्याला डिटेलमध्ये सांगण्यात आलेले आहे. ते आपण पाहूया. पाठाला सुरुवात करण्या अगोदर आपण एक प्री टास्क पाहूया. या ठिकाणी बॅजेस दिलेले आहेत, म्हणजे पद, रँक. एअरफोर्समध्ये जे अधिकारी असतात त्यांच्या कशा प्रकारे रँक असतात किंवा कशा प्रकारे त्यांची पोस्टिंग असते हे त्यांच्या बॅजेसवरून ठरवण्यात येतं. रीड द इन्फॉर्मेशन अबाउट द इंडियन एअरफोर्स. या ठिकाणी बॅजेसच्या स्वरूपात इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला रीड करायची आहे. फर्स्ट रँक जी असते ती असते मार्शल ऑफ द एअरफोर्स. त्यांच्यानंतर एअर चीफ मार्शल, नंतर एअर मार्शल, नंतर एअर व्हाईस मार्शल, नंतर एअर कमोडोर, नंतर ग्रुप कॅप्टन, नंतर विंग कमांडर, नंतर स्क्वॉड्रन लीडर, नंतर फ्लाईट लेफ्टनंट, नंतर फ्लाईंग ऑफिसर. अशा प्रकारे ही रँक असते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या पाठामध्ये फायटर पायलट कशा प्रकारे MiG-21 यांची सवारी करतात किंवा टेक लँडिंग करतात याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. भारतीय एअरफोर्समधील एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारं MiG-21 फायटर प्लेन या ठिकाणी तुमच्यासमोर दिसत आहे. पाठाला सुरुवात करूया. इट इज 5 o'clock ऑन अ कोल्ड फेब्रुवारी मॉर्निंग. सकाळची फेब्रुवारी महिन्यातील सकाळ, सकाळचे 5 वाजलेले, थंडगार सकाळी, थंडीचे दिवस आहेत. विंग कमांडर के सुरेश स्टेप्स into a staff car that will take him to an airbase of India's western sector. आणि विंग कमांडर के सुरेश हे जे आहेत विंग कमांडर म्हणून भूमिका बजावतात एअरफोर्समध्ये. हे स्टाफ म्हणजे स्टाफची जी कार असेल त्या स्टाफच्या कारमध्ये बसून भारताच्या पश्चिम दिशेतील जे एअरबेस आहे त्या ठिकाणी जात आहेत. द ब्लॅक कार पासेस थ्रू बराक टाईप हाऊसेस अँड स्टॉप्स ॲट ॲन एअरफोर्स सेक्युरिटी गेट. आणि ही ब्लॅक कलरची कार सैन्य असलेले जे बराक टाईप हाऊसेस आहेत, म्हणजे कॉलनीज, सैनिकांची किंवा अधिकाऱ्यांची राहण्याची जी जागा आहे, कॉलनी, त्यामधून पसार होऊन एका गेटजवळ येऊन थांबते, एअरफोर्स सेक्युरिटी गेटजवळ येऊन. नंतर अ युनिफॉर्म्ड गार्ड रेकॉग्नायझेस सुरेश. आणि त्या कारमध्ये बसलेले जे के सुरेश आहेत विंग कमांडर, त्यांना गेटजवळ जो गार्ड असतो, सेक्युरिटी गार्ड, तो ओळखतो. सिनियर व्यक्ती असल्यामुळे सुरेश यांना सॅल्यूट करतो. बिहाइंड द गेट स्टँड MiG ऑफ इंडियन एअरफोर्स स्क्वॉड्रन्स, ईच अंडर अ डिफरंट कमांडर. आणि सेक्युरिटी गेटच्या मागच्या साईडला, म्हणजे मागे गेटमध्ये MiG-21 किंवा इंडियन एअरफोर्सचं जे स्क्वॉड्रन असतं, प्लेनचं जी संख्या असते, त्या प्लेन्स त्या ठिकाणी उभे आहेत, MiG-21. आणि प्रत्येक स्क्वॉड्रनच्या अंडरमध्ये एक कमांडर असतो. के सुरेश कॉल्ड ॲज कुकी कमांड्स 321 स्क्वॉड्रन. आणि के सुरेश हे सुद्धा एक कमांडर आहेत, विंग कमांडर आहेत, आणि ते 321 स्क्वॉड्रन नावाचं जे काही स्क्वॉड्रन आहे MiG-21 विमानांचं, त्या स्क्वॉड्रनला ते लीड करतायत. At 5:20 a.m.,
कुकी इज इन अ फ्लाईट प्लॅनिंग रूम. आणि बरोबर 5:20 कुकी म्हणजे के सुरेश फ्लाईट प्लॅनिंग रूममध्ये उपस्थित होतात. फ्लाईट प्लॅनिंग रूम म्हणजे फ्लाईट त्यांना करायची, रिहर्सल करायची, प्रॅक्टिस करायची, सॉर्टी करायची. तर त्या ठिकाणी अगोदर त्यांना प्लॅनिंग करावी लागते आणि ती प्लॅनिंग अर्ली मॉर्निंगला होते, एकदम सकाळी सकाळी होते. म्हणून त्या कामानिमित्त डेली रुटीन लाईफच्या एक भाग म्हणून कुकी प्लॅनिंग रूममध्ये आलेले आहेत. देर आर मॅप्स अँड आयडेंटिफिकेशन चार्ट्स ऑन द वॉल्स. आणि त्या रूममध्ये, प्लॅनिंग रूममध्ये मॅप्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन देणारे चार्ट्स भिंतीवर आहेत. टुडेज ऑर्डर फॉर कुकी इज. आणि आजच्या सकाळची किंवा आजची कुकीसाठी जी ऑर्डर आहे, वरून मिळालेली ऑर्डर किंवा काम, काय काम आहे? ॲन एअर स्ट्राईक ॲट बाटला पंजाब ॲट 7 AM. पंजाबमधील बाटला या ठिकाणी एअर स्ट्राईक करायचं आहे, म्हणजे हवेतून स्ट्राईक करायचं आहे, हवेतून हल्ला करायचा आहे, बराबर 7 वाजता सकाळी. म्हणजे एक रिअल एअर स्ट्राईक नाही, एक प्रॅक्टिस आहे, एक रिहर्सल आहे की ज्या ठिकाणी एअरफोर्समधील पायलट यांना करावे लागते. एअर फायटर पायलट जे असतात, फायटर प्लेनचे जे पायलट असतात, त्यांना एक रुटीन जीवनाचा किंवा एक रुटीन ड्युटीचा एक भाग म्हणून त्यांना प्रॅक्टिस करावी लागते. तर आजची त्यांना ऑर्डर जी मिळालेली एअर स्ट्राईक करण्याची बाटला या ठिकाणी, ही विल लीड अ 2 प्लेन फॉर्मेशन अगेन्स्ट एनेमी 17 आर्म्ड ब्रिगेड ऑफ अ हॉस्टाईल कंट्री. म्हणजे एक काल्पनिक नाव आहे की ज्या ठिकाणी त्यांना 2 प्लॅन फॉर्मेशन करायचे. 2 प्लेन फॉर्मेशन म्हणजे 2 विमानं असतील, के सुरेश यांचं फायटर प्लेन असेल आणि दुसरं एक सोबत असेल. अशा प्रकारे हे दोघं विमान एनिमीला फॉर्मेशन करतील, एनिमीला त्या ठिकाणी त्यांच्यावर एअर स्ट्राईक करतील. म्हणजे ॲक्च्युली एनिमी त्या ठिकाणी एक काल्पनिक आहे, एक रिहर्सलचा भाग आहे आणि त्याला काल्पनिक नाव दिले गेलेलं आहे आर्म ब्रिगेड ऑफ अ हॉस्टाईल कंट्री. हॉस्टाईल कंट्री म्हणजे दुश्मन राष्ट्र. या ठिकाणी भारतीय वायुसेना सिम्बॉल दिलेला आहे आपल्या इंडियन एअरफोर्सचं. धिस मिशन इज असाइन बाय कमांड हेडक्वार्टर्स. आणि अशा प्रकारचं जे मिशन असतं हे दिलं जातं कमांड हेडक्वार्टर यांच्याकडून. वॉर टाईम कंडिशन्स आर प्रॅक्टिस ॲज ॲक्च्युली ॲज पॉसिबल. आणि असं मिशन देण्याचं कारण एकच असतं की ज्याप्रमाणे खऱ्या अर्थाने युद्ध ज्या वेळेला चालू असतं आणि त्या प्रकारे जी कंडिशन त्यावेळेला असते, तशाच प्रकारची कंडिशन मानून अशा प्रकारचं मिशन कंप्लीट केलं जातं. ॲक्च्युली आजचा जो एअर स्ट्राईक करणार आहेत कुकी, हे ॲक्च्युअल कोणत्या देशावर करणार नाहीत, परंतु एक रिहर्सल आहे, एक प्रॅक्टिसचा भाग म्हणून करणार आहेत. कारण की ज्यावेळेला वॉर टाईम होतं किंवा युद्ध होत असतं, तर त्यावेळेला अशा प्रकारची जी प्रॅक्टिस असते ती प्रॅक्टिस कामात येते. ऑन दिस डे कुकी इज टू बिझी टू वरी अबाउट द रिस्क. आणि ह्या दिवशी कुकी फार मग्न असतो, चिंतेत असतो, कारण की त्याला रिस्क, खतरा मोल घ्यायचा असतो, एक रिस्क असते. म्हणून ही कॉल्स द मॅटरॉलॉजिकल ऑफिसर टू गेट द वेदर रिपोर्ट. म्हणून कुकी यांनी, के सुरेश यांनी हवामान अधिकारी जे होते त्यांना फोन केला आणि त्या दिवसाचा जो हवामान अंदाज होता, हवामान रिपोर्ट होता, त्याविषयी माहिती मिळवली. थिक क्लाउड्स ॲट 550 मीटर्स. माहिती मिळालेली एक सुरेश यांना की 550 मीटरवर थिक क्लाउड्स आहेत, म्हणजे ढगांचं जाड आवरण आहे. विजिबिलिटी 5 किलोमीटर्स. आणि विजिबिलिटी म्हणजे दिसण्याची जी क्षमता आहे प्लेनमधून बसून ती 5 किलोमीटरपर्यंत आहे. अ हेज ॲट 400 मीटर्स. हवेची जी स्पीड आहे ती 400 मीटर आहे. वेस्ट विंड ॲट 15 किलोमीटर पर आवर. आणि जी वेस्ट विंड आहे म्हणजे पश्चिमेकडून वाहणारी जी हवा आहे त्याची स्पीड आहे 15 किलोमीटर पर आवर. अँड स्लाईट एअर डिस्टर्बन्स. आणि
हलके हवेचे झोके पण येतील, अशा प्रकारे हवामान अधिकाऱ्यांकडून के एस सुरेश यांना माहिती मिळालेली आहे. नाव मार्कर पेन्स, रूलर्स, प्रोट्रॅक्टर्स अँड कंपासेस आर वेटिंग फॉर हिम ऑन अ लॉंग वुडन टेबल. आणि ही अशा प्रकारे सर्व तयारी करून हवामान अधिकाऱ्यांकडून हवामानाची माहिती घेऊन आता एक मार्कर पेनच्या मदतीने, रूलर, प्रोटेक्टर यांच्या मदतीने प्रॅक्टिस करतायत वुडन टेबलवर, की कशा प्रकारे किती वाजता स्टार्ट करायचं, कुठे आपल्याला स्पीड कमी करायची आपल्या प्लेनची वगैरे वगैरे, अशा प्रकारची माहिती वुडन टेबलवर ते करतायत. कुकी टेक्स आउट अ मॅप फ्रॉम द शेल्फ अँड चॉक्स आउट द पाथ अँड स्पीड ऑफ द प्लेन. त्यानंतर कुकी यांनी शेल्फमधून, ज्या ठिकाणी मॅप ठेवतात त्या मॅप शेल्फमधून एक मॅप काढला आणि मार्ग त्यांनी चॉक आउट केला, म्हणजे मार्ग त्या ठिकाणी आराखडा केला. आणि स्पीड, प्लेनची स्पीड किती असेल, मार्ग कसा असेल, कोणत्या मार्गाने ते प्लेन जाईल, अशा प्रकारे. इन 1 hour द मिशन इज प्लॅन. आणि अशा प्रकारे 1 तासामध्ये मिशनची पूर्णतः प्लॅनिंग झाली. बरोबर ना. सकाळी ज्या वेळेला ते प्लॅनिंग रूममध्ये आले, प्लॅनिंग रूममध्ये आल्यानंतर त्यांनी मॅप्स, चार्ट्स, इन्फॉर्मेशन हवामान अधिकारी यांच्याशी डिस्कस करून रिपोर्ट मागितला. हवामानाचा रिपोर्ट कसा असेल, हवामानाची परिस्थिती कशी असेल त्या दिवसाची, आणि एक चॉकआउट केलं की कशा प्रकारे आपल्याला कोणत्या स्पीडने प्लेन घेऊन जायचं आहे आणि कशा प्रकारे मार्ग कोणता असेल, अशा प्रकारे हे सर्व कार्य त्यांनी 1 तासात कंप्लीट केलं. देन ही गोज टू अनदर रूम. आणि नंतर ते एक दुसऱ्या रूममध्ये जातात अँड डिस्कसेस द टार्गेट विथ एन आर्मी ऑफिसर. आणि जे टार्गेट, म्हणजे ज्या टार्गेटला त्यांना एअर स्ट्राईक करायचं आहे त्याविषयी एका दुसऱ्या सैन्य अधिकारीशी कुकी डिस्कशन करतात. स्क्वॉड्रन लीडर बंडल त्यागी इज प्रेझेंट देअर. आणि त्या ठिकाणी स्क्वॉड्रन लीडर म्हणजे एअरफोर्सचाच एक अधिकारी बंडल त्यागी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित आहे. ही इज कुकीज विंगमॅन ऑन दिस ट्रिप. आणि बंडल त्यागी हा कुकीचा विंगमॅन असणार, म्हणजे सोबत असणार आहे. ड्युरिंग दिस एक्सरसाइजेस रँक मीन्स नथिंग. आणि अशा प्रकारचे ज्या वेळेला एक्सरसाइज होत असतात, रिहर्सल होत असतात, तर त्यावेळेला रँकचं महत्त्वाचं नसतं. ज्युनियर आहे, सिनियर आहे, या वस्तूचं त्या ठिकाणी महत्त्व नसतं. ओनली 20 minutes आर लेफ्ट बिफोर इंजिन स्टार्टिंग टाईम. आणि दोघं प्लेनचे इंजिन स्टार्ट करण्या अगोदर 20 मिनटं बाकी आहेत. 20 मिनटानंतर प्लेनचे इंजिन स्टार्ट होईल. कुकी ग्रॅब्स हेल्मेट. कुकी हेल्मेट ग्रॅब करतो, पकडतो. ऑक्सिजन मास्क पण घेतो अँड हेडसेट. आणि जे काही टेक्निकल जे साधनं असतात त्या साधनांचा उपयोग कुकी त्या ठिकाणी करतात. अँड वॉक्स टू द सर्व्हिसिंग स्टेशन. आणि ज्या ठिकाणी सर्व्हिसिंग स्टेशन असतं, प्लेन ज्या ठिकाणी थांबलेले असतात आणि बाजूला जे सर्व्हिसिंग स्टेशन असतं, की जे सर्व्हिसिंग स्टेशनमधील इतर कर्मचारी किंवा अधिकारी प्लेनला ऑब्झर्वेशन करतात, एक्झामाइन करतात, त्या ठिकाणी कुकीज जात आहेत हेल्मेट घेऊन, ऑक्सिजन मास्क घेऊन. देअर ही एक्झामाइन्स फॉर्म सर्टिफाईंग दॅट एव्हरी पार्ट इन द प्लेन हॅज बीन चेक्ड. आणि तिथे गेल्यानंतर सर्व्हिसिंग स्टेशन या ठिकाणी गेल्यानंतर कुकी जे काही सर्टिफिकेट किंवा फॉर्म्स किंवा रिपोर्ट असतात, की जे रिपोर्ट्स त्या ठिकाणी प्लेन चेक झालेले अशा प्रकारचं प्रमाणित करतात, ते सर्व चेक करतात. देन ही वॉक्स अराउंड द प्लेन. आणि त्यानंतर सर्व सर्टिफिकेट्स, रिपोर्ट चेक झाल्यानंतर कुकी प्लेनला ऑब्झर्व करतात टू चेक फॉर लीक्स, लूज पॅनल्स अँड पिन्स. आणि सर्व चेक करतात प्लेनमध्ये लीक्स आहेत, एखादं पॅनल लूज आहे किंवा पिन्स, अशा प्रकारचं टोटली ऑब्झर्वेशन कुकी फ्लाईट स्टार्ट करण्याच्या अगोदर करतात. देर आर नन. म्हणून सर्व व्यवस्थित वाटलं, ओके वाटलं. सो ही क्लाइम्स इन टू हिज सीट, कनेक्ट्स हिज ऑक्सिजन सप्लाय अँड रेडिओ. आणि नंतर सर्व ओके झाल्यानंतर, कन्फर्मेशन मिळाल्यानंतर स्वतः कुकी प्लेनमध्ये चढतात, ऑक्सिजन सप्लायला कनेक्ट करतात आणि रेडिओ ऑन करतात. प्लेनमधील जे रेडिओ असतं, कम्युनिकेशनचं जे यंत्र असतं ते ऑन करतात.
नेक्स्ट ही पुल्स आउट अ सेफ्टी पिन फ्रॉम द सीट. नंतर एक सीटमधून एक सेफ्टी पिन ओढतात अँड देन बिकम्स लाईव्ह. आणि नंतर लाईव्ह होतात म्हणजे कॉन्टॅक्ट करण्यासाठी पृथ्वीवरील किंवा जमिनीवरील जे कमांडिंग स्टेशन असतं, कंट्रोलिंग स्टेशन असतं, त्यांच्याशी लाईव्ह ते कम्युनिकेशन करू शकतात. इफ यू पुल्स द कोड, समजा त्यांनी प्लेनमधील एक कोड ओढली, वायर ओढली, तार ओढली, द सीट विथ अ पॅराशूट विल रॉकेट 200 meters आउट ऑफ द एअरक्राफ्ट इन लेस दॅन अ सेकंड. तर काय होणार आहे, विदिन सेकंडमध्ये 200 मीटर बाहेर निघणारे रॉकेटच्या गतीने पॅराशूट. म्हणजे समजा सांगण्याचा अर्थ या ठिकाणी असा आहे, समजा प्लेन क्रॅश झालं किंवा प्लेनमध्ये आग लागली तर लगेच ते कोड ओढतील, सीटसोबत पॅराशूटने ते खाली येतील रॉकेट 200 मीटरच्या स्पीडने. फायनली द लास्ट कंपल्सरी चेक बिफोर टेक ऑफ. आणि टेक ऑफ करण्याचा अगोदरची शेवटची एक स्टेप की जी कंपल्सरी असते ती स्टेप आलेली आहे. इट इज कॉल्ड टॅफ्लॉप आणि यालाच टॅफ्लॉप असे म्हणतात. TAFFLOHP. टीस म्हणजे ट्रीम. टेक्निकल लँग्वेज आहे, टेक्निकल भाषा आहे एअरफोर्समधील. ज्या वेळेला फायटर प्लेनला टेक ऑफ करायचं असतं त्यावेळेला ही स्टेप्स कंपल्सरी फॉलो करावी लागते. टी म्हणजे ट्रीम, ए म्हणजे एअर प्रेशर, एअर ब्रेक्स, एलरॉन्स, फ्लॅप्स, फ्युअल, इन्स्ट्रुमेंट्स, ऑक्सिजन, हायड्रोलिक्स अँड न्यूमॅटिक्स. अशा प्रकारचे या ठिकाणी प्रोसेस त्यांना करावी लागते. नाव ही बिगिन्स टू टॅक्सी. आता प्लेन चालतंय. ऑन द रनवे विंगमॅन त्यागी जॉईन्स हिम इन अनादर सिंगल सीटर फायटर प्लेन. आणि बाजूलाच जे बंडल त्यागी आहे ते सुद्धा त्यांना जॉईन करतायत. त्यांचंही सिंगल फायटर प्लेन आहे. एका प्लेनमध्ये के सुरेश आहेत. टेक ऑफ परमिशन रिसिव्ड. दोघांना टेक ऑफ परमिशन मिळाली. द टू पायलट्स ॲक्सिलरेट द रनवे. आणि दोघां प्लेनला ॲक्सिलरेट करतात, स्पीड वाढवत आहेत. देअर विंग टिप्स आर जस्ट सम सेंटीमीटर्स अपार्ट. आणि दोघं विमानांचे जे विंग्स टिप आहेत, पंखाचे टिप्स म्हणजे टोक, पंखाचे जे टोक आहेत ते एकदम जवळ सेंटीमीटर दूर आहे एकमेकांपासून. दे लिफ्ट ऑफ ॲट 360 km/h and soon climb up and get 950 km/h. आणि ज्या वेळेला त्यांनी टेक ऑफ करतात त्यावेळेला त्यांची स्पीड होते 360 km/h. आणि वर गेल्यानंतर त्यांची स्पीड नियरली 950 km/h झालेली. इट इज 6:45 AM. सकाळचे 6:45 वाजलेले आहेत, 6:45 झालेले आहेत. 15 minutes बिफोर देअर टाईम ऑन टार्गेट. आणि एक्झॅक्टली विद्यार्थी मित्रांनो किती वाजता त्यांना टार्गेटला एअर स्ट्राईक करायचं आहे, टार्गेटला उडवायचं आहे? 7 वाजता. 6:45 झालेले आहेत, 15 मिनटं बाकी आहेत. या ठिकाणी टेक ऑफ कसं होतं पाहूया एअरफोर्स प्लेनचं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो,
आपण पाहिलं की कशा प्रकारे प्लेन एअर स्ट्राईक करतं. At 6:55 a.m. they reach their first checkpoint, a village named Mirthal down on the earth. आणि एक्झॅक्टली 6:55 त्यांचा जो पहिला चेकपॉईंट होता ते होतं एक गाव मिरथाल म्हणून. कुकी बिगिन्स टू टाइम हिज टार्गेट. आणि त्या ठिकाणी कुकीने सुरुवात केली टार्गेटवर अटॅक करण्यासाठी. ॲज दे राईज अप टू 400 मीटर्स. आणि ज्यावेळेला 450 मीटर ते वर राईज झालेत किंवा त्यांचं विमान गेलं, त्यागीज प्लेन रॉक्स व्हायलंटली ड्यू टू एअर बम्प्स. आणि नेमकं त्याच वेळेला त्यागी यांचं विमान, बंडल त्यागी यांचं विमान किंवा बंडल त्यागी ज्या विमानामध्ये होते ते विमान एकदम हिंसकरित्या हलू लागलं. जोराने एअरचा झोका येत असेल त्यामुळे जोराने हलू लागलं. अ बीट बम्पी हिअर. आणि म्हणू लागलं की थोडा या ठिकाणी बम्पी आहे की त्यामुळे प्लेन हलू लागलं. सेस त्यागी ऑन रेडिओ. त्यागी अशा प्रकारे रेडिओवर सांगतात, मेसेज देतात. ब्रेकफास्ट मे कम अप बिफोर द बॉम्ब गोज डाऊन. कुकी जोक्स. आणि कुकी त्या ठिकाणी जोक्स मारतात की काही हरकत नाही, आपल्याला बॉम्ब टाकण्या अगोदर ब्रेकफास्ट आपल्याला बरोबर मिळेल. टू हंटर्स ॲपियर फार टू द राईट ॲज एनिमी प्लेन्स. दे टर्न अवे अँड व्हॅनिश. आणि नेमकं त्यावेळेला 2 हंटर ॲपियर म्हणजे एनिमी प्लेन येतात आणि ते तिथून निघून जातात. पहिली वस्तू लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक रिहर्सल आहे, एक प्रॅक्टिस आहे की कशा प्रकारे इंडियन फायटरचे जे पायलट असतात कशा प्रकारे फ्लाईट टेक ऑफ करतात आणि फ्लाईट टेक ऑफ केल्यानंतर कशा प्रकारे जमिनीवर पृथ्वीवर जे टार्गेट असतं त्याला टार्गेट करतात बॉम्बने किंवा एअर स्ट्राईक करतात त्याविषयी. देर आर क्लाउड्स ऑल अराउंड. दोघांचं विमान स्कायमध्ये, आकाशामध्ये, ढगांमध्ये आणि सर्व दूर ढग पसरलेले आहेत. द अर्थ हॅज डिसॲपियर्ड टू. आणि अर्थ खाली दिसत नाही. वरून ज्या वेळेला ते अर्थकडे पाहतायत अर्थ दिसत नाही. द मिग्स आर फास्ट ॲप्रोचिंग टार्गेट. आणि दोघं मिग विमान जे ठरलेलं टार्गेट आहे त्या टार्गेटला ते ॲप्रोच करत आहेत, जवळ जात आहेत, जलद गतीने जवळ जात आहेत. नाव बोथ द प्लेन्स डाईव्ह बिलो द क्लाउड्स. आणि आता दोघं विमानांनी क्लाउड्सच्या मधून खाली डाईव्ह करत आहेत, उडी घेत आहेत टार्गेटच्या दिशेने. देअर प्लेन्स आर फ्लाईंग लोअर. आणि आता दोघांचं प्लेन लोअर म्हणजे पृथ्वीपासून थोडंच वर अशा स्थितीला उडतंय. कुकी सीज द टार्गेट. आणि नेमकं त्याच वेळेला कुकी यांनी त्यांचं ठरलेलं टार्गेट पाहिलं. अॅन एनिमी टँक. टार्गेट कोणतं होतं त्यांचं? दुश्मनांचं टँक. अँड ही रिलीजेस द बॉम्ब. आणि ते पाहून एनिमी टँक पाहून की जे त्यांचं टार्गेट आहे ते पाहून ते बॉम्ब ड्रॉप करतायत. जस्ट आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की कशा प्रकारे विमानातूनच फायटर प्लेनमधूनच कशा प्रकारे बॉम्ब ड्रॉप केला जातो किंवा मिसाईल ड्रॉप केला जातो, नेमकं त्याचप्रमाणे त्यांनी बॉम्ब रिलीज केला. या ठिकाणी पाहूया एकदा परत. ठीक आहे. This is a perfect
ऑपॉर्च्युनिटी टू रिहर्स अटॅक प्रोसिड्युअर अँड बॉम्ब एमिंग. आणि अशा प्रकारे ही एक परफेक्ट संधी असते अटॅक करण्याची, अटॅक पद्धतीला रिहर्स करण्याची आणि बॉम्ब एमिंग करण्याची, टार्गेटला एम करण्याचं. ॲट द टाईम ऑफ फायरिंग ॲटोमॅटिक कॅमेरा कॅप्चर्स द ॲक्शन. आणि ज्यावेळेला फायरिंग होत असते विमानातूनच टार्गेटवर, तर त्यावेळेला ऑटोमॅटिक जे कॅमेरा असतात ते सर्व ॲक्शन कॅप्चर करतात. द टू प्लेन्स सर्कल्स, दोघं विमान वर्तुळात असतात, सर्कल सिच्युएशनमध्ये असतात. देन कम डाऊन ऑन अनदर टार्गेट. आणि परत पुन्हा त्या ठिकाणी दुसऱ्या टार्गेटवर येतात. अ ब्रीज म्हणजे पूल असतो. अगोदर त्यांनी एनिमी टँकला उडवलं, आता ब्रीज हे टार्गेट आहे. देर इज स्ट्रॉंग विंड देअर फॉर दे रिलीजेस द बॉम्ब्स अर्लियर. आणि नेमकं त्याच वेळेला जोराने हवा वाहते म्हणून त्यांनी अंदाज बांधून बॉम्बला ठरलेल्या वेळेच्या अगोदर ड्रॉप करून दिलं. बट विथ ॲक्युरेट कॅल्क्युलेशन. परंतु त्यांचं कॅल्क्युलेशन त्यांनी अगोदर ठरवून घेतलेलं होतं. तंतोतंत कॅल्क्युलेशन त्यांनी केलं आणि अगोदरच बॉम्बला ड्रॉप केलं. वी हॅव गॉट इट राईट दे से. आणि बरोबर त्यांनी पूललाही उडवलं. आणि म्हणतायत की आपण दोघांनी एकदम परफेक्टली ब्रीजलाही उडवलं. विजिबिलिटी हॅज बिकम वर्स. आणि जे पाहण्याची जी क्षमता होती किंवा समोरचं जे दिसणं होतं ते एकदमच खराब होऊ लागलं होतं. लेट्स गो होम सेज कुकी. आणि ठरलेलं मिशन, ठरलेलं टार्गेट सक्सेसफुल यशस्वी झाल्यानंतर कुकी म्हणतात की चला आता आपण घर जाऊया. बॅक ॲट द बेस दे रिपोर्ट टू द आर्मी मॅन. आणि वापस आल्यानंतर बेसवर जे तळ असतं एअरफोर्सचं, एअरबेस जे असतं त्या ठिकाणी सर्व रिपोर्ट ते आर्मी मॅनला देतात. ही ॲडमायर्स देम. आणि तो आर्मी मॅनसुद्धा त्यांची स्तुती करतो. कमांडर्स युअर प्लेन्स वेअर इन द राईट प्लेस ॲट द राईट टाईम. आणि तुमचं जे प्लेन होतं एकदम योग्य वेळेला योग्य ठिकाणी होतं. यू हॅव गिवन इफेक्टिव्ह सपोर्ट टू द आर्मी. आणि तुम्ही आर्मीला एक चांगला परिणामकारक सपोर्ट दिलेला आहे. लाईक एव्हरी इंडियन फायटर पायलट कुकी सुरेश डज सेव्हरल 100 hours ऑफ फ्लाईंग इन अ इयर. आणि प्रत्येक इंडियन फायटर पायलट जो असतो त्याप्रमाणे कुकीने सुद्धा शेकडो म्हणजे 100पेक्षा जास्त तास वर्षाला अशा प्रकारची फ्लाईंग केलेली असते विमानामध्ये बसून. जनरली 2 डे टाईम फ्लाईट्स अँड 1 नाईट सॉर्टी. म्हणजे 2 सकाळच्या दिवसेला आणि 1 रात्रीच्या वेळेस. सॉर्टी म्हणजे एक छोटीशी फ्लाईट. दिस मीन्स दॅट मोर दॅन हाफ ऑफ हिज वर्किंग अवर्स आर डिवोटेड टू फ्लाईंग. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जवळजवळ ड्युटीचा जो वेळ असतो टोटल वेळ, त्या टोटल वेळमधून अर्धा वेळ अशा प्रकारे फायटर पायलटला फ्लाईंग करावी लागते, विमानात उडावं लागतं. मिशन प्लॅनिंग अँड रिपोर्टिंग. आणि फ्लाईंग सोबत मिशनची प्लॅनिंग आणि सोबत रिपोर्टिंग अशा प्रकारची ड्युटी फायटर पायलटला करावी लागते. फॉर द रेस्ट ऑफ टाईम उरलेल्या वेळेमध्ये 41 year old कुकी इज अन अटॅक इन्स्ट्रक्टर. आणि ज्या वेळेला उरलेला वेळ असतो त्यावेळेला 41 वर्षाचे कुकी अटॅक इन्स्ट्रक्टर म्हणून काम पाहतात. म्हणजे कशा प्रकारे अटॅक करायचं शत्रू राष्ट्रावर त्या प्रकारे इतरांना शिकवतात, माहिती देतात. अँड एअर कॉम्बॅट लीडर. आणि एक एअर कॉम्बॅट लीडर म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावतात. अँड अ टीचर ऑफ ॲक्युरेट वेपन डिलिव्हरी टेक्निक. आणि ॲक्युरेट वेपन डिलिव्हरी टेक्निकचे ते टीचर पण आहेत की कशा प्रकारे एक वेपनला डिलिव्हर करायचे ती टेक्निक ते शिकवतात. या ठिकाणी अभिनंदन जे फायटर पायलट आहेत त्यांनी F-16 पाकिस्तानचं विमान उद्ध्वस्त केलेलं होतं. अभिनंदन यांचे चित्र तुमच्यासमोर आहे. ही ऑल्सो सीज दॅट ऑल द पायलट्स इन हिज स्क्वॉड्रन मेंटेन धिस प्रोफिशियन्सी. आणि ते दुसरं असंही पाहतात की त्याच्या स्क्वॉड्रनमध्ये जे इतर पायलट असतात त्यांनी आपल्या कामामध्ये कार्यक्षमता आणावी. एव्हरी फ्यू अवर्स अ पायलट इज रेस्टेड फॉर अ इयर और 2 ॲट अ डेस्क जॉब. आणि प्रत्येक काही वर्षानंतर पायलटला आराम दिला जातो 1 वर्षासाठी किंवा 2 वर्षासाठी डेस्क जॉबसाठी, म्हणजे ऑफिस कामासाठी. ऑफिसमध्ये राहून मग त्यांना काम करावं लागतं. द विंग कमांडर ऑफ 321 स्क्वॉड्रॉन के सुरेश इज प्राऊड ऑफ AF, सो इज AF. म्हणून स्क्वॉड्रन 321चे जे सुरेश आहेत त्यांना अभिमान वाटतो इंडियन एअरफोर्सचा आणि इंडियन एअरफोर्सला पण त्यांचा अभिमान वाटतो. विद्यार्थी मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन रीडर डायजेस्टमध्ये
पब्लिश करण्यात आलेली होती आणि त्याचा एक भाग बनून आपल्याला अभ्यासाला हा पाठ आला की ज्यामुळे आपण फायटर पायलटचं जीवन कसं असतं किंवा कशा प्रकारे फायटर पायलट आपलं रुटीन लाईफ जगत असतो, कशा प्रकारे त्याला मिशन दिलं जातं, कशा प्रकारे त्या मिशनची तो प्लॅनिंग करतो. ठीक आहे, आशा व्यक्त करतो पाठ तुम्हाला समजला असेल. ग्लोसरी पाहूया. ग्लोसरी यू हॅव टू कम्प्लीट इन युअर नोटबुक. ठीक आहे, हा होमवर्क तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. प्रश्न आहेत. धन्यवाद. थँक्यू.